प्रेक्षक हो, मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तात्यासाहेबांना मंजूवर शंका आलेली होती, की मंजूला कदाचित दिसत असेल आणि त्यामुळं तात्यासाहेबांनी एक जबरदस्त प्लॅन केलेला होता. त्या प्लॅनमध्ये त्याला माया आणि सपना यांनी देखील मदत केलेली होती. पण तो प्लॅन सत्याने कसा हाणून पाडला आणि त्यानंतर तात्यासाहेबांची सत्याने कशी धुलाई केलेली आहे, ते सगळं आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. सत्याला बरोबर समजलेलं असतं, की तात्यासाहेब काय करू शकतो ते आणि त्याच वेळेस सत्या बरोबर त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. सत्याला समजलेलं आहे, की तात्यासाहेबामुळे मंजूच्या जीवावर बेतणार आहे आणि मंजूने काही जरी झालं तरी आपला अंधपणाचं जे नाटक आहे ते अबाधित ठेवलेलं आहे आणि मंजूने बाजी जिंकलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्यामध्ये तात्यासाहेबाने मात्र सत्याचा मार खाल्लेला आहे आणि हे सगळं कसं झालंय ते आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तात्यासाहेब सत्याकडे आलेला आहे. जसं काय त्याला मंजूविषयी खूपच प्रेम वाटतंय. माझी मानसकन्या, तिला इतका मोठा अपघात झाला तरी मला कसं काय सांगितलं नाही. तिच्या डोळ्यामध्ये कुठल्या नराधमाने मिरची टाकली आणि आता तिला दिसायचं बंद झालेलं आहे. या गोष्टीमुळं माझं अंतःकरण अक्षरशः पिळवटून गेलंय. असं सगळं काही तात्यासाहेब बोलत आहे. पण सत्याने त्याला दारातच थांबवलाय. "तू कशाला आलाय रे?" असं म्हणून सत्य त्याला दारातच थांबवत असतो. पण त्याच्याच घरामधले जे भेदी आहेत ते म्हणजे माया आणि सपना, ते मात्र तात्याला छान-छान बोलू लागतात. तेव्हा सत्या शांत बसतो. सत्या म्हणतो मंजू वरच्या खोलीत आहे आणि तो तात्याला घेऊन तिकडं चाललेला आहे. इकडे मंजूला पण तात्या आणि सत्याचा आवाज आलेला असतो. खरं तर मंजूने डोळ्यावर गॉगल घातलेला नसतो आणि ती घरात इकडून तिकडं फेऱ्या मारत असते. तेवढ्यात तात्या आणि सत्याचा आवाज आल्याबरोबर तिला समजतं, की तात्या आपली विचारपूस करण्यासाठी नक्कीच आलेला असणार आहे. या तात्याच्या समोर आपलं बिंग फुटायला नको. आपण अंध आहोत असंच त्याला वाटायला पाहिजे. म्हणून तिने पटकन काळा गॉगल डोळ्यावर घातलेला आहे आणि ती लगेच तात्याची वाट बघत बसलेली आहे. थोड्याच वेळात तात्या त्या रूममध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि जेव्हा तो रूममध्ये येतो आणि पाहतो, की मंजूच्या डोळ्यावर काळा गॉगल आहे आणि मंजू ही तिच्या बेडवर बसलेली आहे. लगेच पुन्हा एकदा तो नाटकी स्वरूपामध्ये आणि नाटकी सुरामध्ये तिला बोलू लागतो आणि म्हणतो, "मंजू, अगं मंजू, माझी मानस कन्या, तू असं कसं काय झालं तुझ्याबरोबर तेच मला कळत नाही. कशाला एकट्याने एवढं धाडस करायचं? माहिती आहे आम्हाला तू पराक्रमी अशी, शूर अशी एक पोलीस ऑफिसर आहे, पण एकटीने असं धाडस करायला नाही पाहिजे होतं. कोण आहे तो नराधम फक्त सांग. मी त्याचं काय करतो ना ते बघ." असं म्हणून तो गोड-गोड बोलू लागलेला आहे. खरं तर तो नराधम म्हणजे आर्यन म्हणजे या तात्यासाहेबाचाच मुलगा आहे. ती गोष्ट अजून सत्य आणि मंजूला समजलेली नाहीये. मंजू त्याला सांगायला लागते, की त्या दिवशी कसा-कसा प्रसंग झालेला आहे. तर हे सगळं ऐकत असताना तात्याच्या मनामध्ये मात्र एक पाल चुकचुकलेली आहे. त्याला शंका आलेली आहे, की कदाचित मंजूला दिसत असेल तर? आणि त्याने सत्याला विचारलेलं आहे, "नक्की मंजू अंध झाली का रे? म्हणजे मला असं म्हणायचंय, की नक्की मंजूला बरं वाटणार आहे का?" असं तो प्रश्न विचारतो. तेव्हा सत्या चिडतो आणि म्हणतो, "तुम्हाला हे काय खोटं वाटतंय का? डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, की लवकर डोळे बरे देखील होणार नाहीयेत. कारण जखम खोलवर आहे. त्यामुळे मंजूला दिसेल का नाहीच, असा प्रश्न आता आमच्यासमोर उभारलेला आहे." खरं तर हे सगळं ऐकल्यानंतर तात्यासाहेबाला अत्यानंद झालेला असतो. त्याला खूप बरं वाटलेलं असतं. पण आता मगरीचे अश्रू आणत तात्यासाहेब पुन्हा एकदा मंजूकडे पाहतो आणि म्हणतो, "खरंच मंजू, तुझ्याविषयी ना खूपच वाईट झालेलं आहे." असं म्हणून तो मंजूच्या डोळ्यामध्ये निरखून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. नक्की ही मंजू अंध आहे का? असा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो निरखून पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि जेव्हा हे सगळं घडत असतं, तेव्हा मंजूचं देखील लक्ष तात्यासाहेबांच्या डोळ्याकडे जात असतं. तिला सुद्धा कळत असतं, की तात्यासाहेब आपल्याला बघण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या दृष्टीकडे पाहण्याचा प्रयत्न करत आहे. तात्या पुन्हा-पुन्हा सत्याला विचारत असतो, "काही काळजी करू नको. मी आहे ना, मी सगळं बरं करतो. आपण मंजूचं अगदी छान ऑपरेशन करूया. मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाऊया. तिला दिसलंच पाहिजे याची जबाबदारी आता सध्या माझ्याकडे लागलेली आहे." असं खोटं नाटं तो काहीही बोलत आहे आणि त्याला बघायचंय, की नक्की मंजूला दिसतंय का? जर मंजूला दिसलं, तर मग मात्र ही घायाळ वाघीण शांत बसणार नाही, हे त्याला माहिती असतं आणि त्याने हळूच एक चाल चाललेली आहे. तो सत्याला म्हणतो, "अरे, किती गरम होतोय, तुम्ही फॅनसुद्धा लावलेला नाहीये. थांब, मी फॅन लावू का?" असं तो विनंती करतो आणि तेवढ्यात मंजू म्हणते, "थांबा, मी लावते." असं म्हणून मंजू चक्क उठते आणि उठल्याबरोबर तिच्या जवळ असलेलं बटन तिनं फॅनचं दाबलेलं आहे. मंजू उठते आणि पटकन बटनापर्यंत पोहोचते आणि बरोबर फॅनचं बटन दाबते. या गोष्टीमुळे मात्र तात्या आता पुरता घाबरलेला आहे.
तात्याची शंका भरोशात बदलायला लागलेली आहे. कारण त्याला जाणवतंय की मंजूला दिसतंय की काय आणि मंजूने पण ज्या चपळाईनं ते बटन दाबलेलं असतं ते पाहून सत्याला देखील थोडंसं टेन्शन आलेलं असतं. कारण तिनं अगदी सहजपणे या गोष्टी केलेल्या असतात. आता तात्याला शंका आली काय? असा प्रश्न देखील त्याला पडलेला असतो आणि तात्या देखील शंकास्पद नजरेनंच हे सगळं पाहत असतो. तेवढ्यात मंजूने हे सगळं सांभाळून घेतलेलं असतं आणि मंजू म्हणते, "बघा, माझं असं होतं, मला आता दिसत नाही म्हणलं ना, तरी देखील मला वस्तू दिसल्यासारख्या होतात. या घरातला कोपरा ना कोपरा माझा पाठ झालाय. या घरामध्ये कुठं काय आहे ना, ते अगदी मी सहजपणे सांगू शकते." असं म्हणून तिने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तात्याला मात्र ते काही पटलेलं नसतं. तात्या आता त्यांच्या रूममधून खाली आलेला असतो आणि तो आल्याबरोबर माया आणि सपनाला भेटतो आणि म्हणतो, "तुमच्याकडं माझं खास काम आहे मम्मी साहेब. जरा मी सांगतो त्या ठिकाणी या." असं म्हणून त्याने माया म्हणजेच मम्मी साहेबांना निरोप दिलेला असतो, की अड्ड्यावर यायचं आहे आणि त्याला भेटायचं आहे. मायाने सांगितलेल्याप्रमाणे तात्यासाहेबाच्या अड्ड्यावरती गेलेले आहे आणि तात्यासाहेब मायाला सांगतोय, "म्हणजे तुमच्या मंजूबाई आहेत त्या आता पूर्णपणे अंध झाल्यात असं तुम्हाला म्हणायचंय." माया म्हणते, "अहो अंध म्हणजे काय सांगू आता तुम्हाला? त्या पोरीची इतकी वाईट हालत झाली आहे ना, घरातली एक वस्तू तिला दिसत नाही. अहो मी सपनी तर आता स्वयंपाक करून, करून दमलेलो आहे. घरातली सगळी कामं आम्ही करतोय. पण तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला खूप मजा येते तिला बघायला. अहो घरातल्या वस्तूला चालता, चालता ती धडकते काय, पडते काय, अडखळते काय, मजाच मजा आहे." असं सगळं ती सांगत असते. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "असं तुम्हाला वाटतंय ती अंध आहे, पण आम्हाला असं वाटत नाहीये. त्यामुळं आता या गोष्टीची परीक्षा घेण्याची वेळ आलेली आहे आणि मी जे सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही आता काम करणं गरजेचं आहे मम्मीबाई." असं तो समजावून सांगतोय. तेव्हा माया म्हणते, "म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे? तुम्हाला असं वाटतं का की तिला दिसायला लागलेलं आहे?" तेव्हा तात्या म्हणतात, "अशी माझी शंका आहे आणि त्यामुळं मी जो प्लॅन करतोय त्या प्लॅनमध्ये तुम्ही मला मदत करणार आहात." आणि तात्या त्यांना आता प्लॅन सांगू लागलेला आहे. तात्याचा तो प्लॅन ऐकून खरं तर सपना आणि माया घाबरलेल्या आहेत. कारण या सगळ्यामध्ये मंजूच्या जीवाला धोका होऊ शकतो, ही गोष्ट देखील त्यांच्या लक्षात आलेली असते. तेव्हा त्या म्हणतात, "पण हे सगळं व्यवस्थित होईल का?" तात्या म्हणतात, "काही काळजी करू नका. तुम्हाला असं वाटतं ना, की मंजूने तुमच्या घरी राहायला नाही पाहिजे, मंजू कायमची तुमच्या घरातून निघून जायला पाहिजे, मग तुम्ही घाबरताय कशाला? आणि जर का यात काय झालंच, तर तुमचा अगदी सुंठे वाचून खोकला गेला. तुमच्या आयुष्यातून ही मंजू जी आहे ती कायमची निघून जाणार आहे." असं तो बोलत असतो. आणि हे ऐकल्यावर खरं तर मायाला वाईट वाटत पण असतं, कारण जर का हे सगळं सत्याला जर कळलं, तर आपली काही धडगत नाही असं देखील तिला वाटत असतं. आणि सपनी तर पुरती घाबरलेलीच असते. तिला वाटत असतं, हे सगळं जर का घरी कळलं, तर मग मात्र काय आपलं खरं नाही. म्हणून ती मायाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तर माया म्हणते, "गप ग सपने, तू कशाला डोकं चालवायला लागले? तात्यासाहेब आहेत ना, आपण तात्यासाहेब म्हणतात त्याप्रमाणेच करूया." तात्यासाहेब म्हणतात, "तुम्ही काही काळजी करू नका. शक्यतो मंजूचा जीव जाणार नाही असाच मी प्रयत्न करेल. पण यामध्ये मंजूला दिसतंय की नाही दिसतंय हे मात्र आपल्याला अगदी क्लिअर कट कळणार आहे." आणि आता तात्याने त्यांना प्लॅन सांगितलाय त्याप्रमाणे त्यांनी काम करायला सुरुवात केलेली असते. लगेच त्यांनी घरी गेल्याबरोबर सत्याला सांगितलंय, की "आम्हाला आता मंदिरात जायचं आहे." सत्या म्हणतो, "ठीक आहे, जावा. गाडी घेऊन जा आणि लवकर या." असं सत्या त्या दोघींना देखील सांगतो. पण मंजू त्याला म्हणते, "अरे बाबा, मग तुला सांगून जायची काय गरज आहे? आम्ही जाणारच आहे ना गाडी घेऊन. आम्हाला फक्त तुला असं सांगायचं की बिचारी मंजू घरी एकटीच बसलेली असते. तिला पण वाटत असेल ना, की देवाला जावं, पाय मोकळे करावेत." तो म्हणतो, "तिची काळजी तुम्ही करू नका. तिची काळजी करायला मी समर्थ आहे आणि तिला देवाला न्यायचं असेल ना, तेव्हा मी घेऊन जातो. त्यामुळे तुमची तुम्ही दोघी जा देवाला जायचं असेल तर." असं म्हणून त्याने खरं तर प्रश्न मिटवलेला असतो. पण तेवढ्यात त्याला हळूच मंजू सांगते, की "सत्या, हाच चान्स आहे माझं अंधपण सिद्ध करण्याचा. मी त्यांच्याबरोबर जाते म्हणजे त्यांना देखील असं वाटेल, की मी अंध आहे." आता सत्याला काहीच बोलता येत नसतं. तेवढ्यात माया म्हणते, की "अरे सत्या, असं का करतोस तू? अरे देवाला जायचं म्हणल्यानंतर तिला बी बरं वाटेल आणि देवाला जायला कोण नाही म्हणत असतं का? आमच्याबरोबर पाठव. आम्ही काही सुद्धा होऊ देणार नाही." असं सगळं त्याला माया सांगत असते. तेव्हा सत्या म्हणतो, "बरं ठीक आहे, जायचं असेल तर जावा. पण एक लक्षात ठेवा, तिला सुखरूप घेऊन जायचं आणि सुखरूप घेऊन यायचं, ही सगळी जबाबदारी तुमची असणार आहे." असं सत्याने सांगितलेलं असतं. तेव्हा माया म्हणते, "अरे बाबा, तू काहीच काळजी करू नको. आमच्या जीवापेक्षा आम्हाला तिच्या जीवाची काळजी आहे. तू असं निश्चिंत राहा." असं माया त्याला सांगते. सत्या म्हणतो, "निश्चिंत राहण्यासारखं तर मला काही वाटत नाही. पण ठीक आहे, आता मंजूच म्हणते तुमच्याबरोबर यायचंय, म्हणून फक्त मी तिला तुमच्याबरोबर पाठवत आहे." असं म्हणून त्याने अक्षरशः असं दाखवून दिलेलं असतं, की माया आणि सपना यांच्यावर त्याचा काडीचा देखील विश्वास नाहीये. पण आता माया आणि सपनाला काही करून मंजूला तात्यासाहेबांनी सांगितलेलं आहे,
तसं तिला घेऊनच जायचं असतं आणि त्याप्रमाणे त्यांनी तिला घेऊन गेलेले असतात. माया, सपना आणि मंजू गाडीमध्ये बसून आता मंदिराकडे चाललेल्या असतात. मंदिराकडे जायचं म्हणून खरं तर मायाने तिला मंदिराकडे आणलेलंच नसतं. तिला एका निर्जन ठिकाणी आणून उभा केलेलं असतं. गाडी थांबवून त्या तिघी उभारलेल्या असतात. मंजू म्हणते, "आपण कुठं आलोय मला कळत नाहीये." तेव्हा माया म्हणते, "अगं आपण मंदिराच्या जवळच आलेलो आहोत." तेव्हा ती म्हणते, "मंदिराच्या जवळ? तरी तर लोकांचा आवाज येत नाहीये, घंटेचा आवाज येत नाहीये, कोण फुलं विकणाऱ्यांचा आवाज येत नाही. असं कसं काय?" तेव्हा माया म्हणते, "अगं हो, ते मंदिर थोडंसं लांब आहे. आता आपण तिथपर्यंत पोहोचणारच आहे. गाडी आपण थोडीशी लांब लावलेली आहे." खरं तर मंजूला सगळं दिसत असतं. मंजूला माहीत असतं, की यांचा काहीतरी प्लॅन चालू आहे. मंजूला कळलंय, की आता हे आपल्याबरोबर काहीतरी प्लॅन करणार आहेत. मंजू सावध झालेली असते. तिला कळलेलं असतं, की माया आणि सपना आपल्याबरोबर काहीतरी नवीन प्लॅन करतायत किंवा यांच्या मनामध्ये काहीतरी वाईट चाललेलं आहे. म्हणून ते त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत असते, की "नक्की आपण कुठं चाललोय मला कळेल का?" तेव्हा माया म्हणते, "तू काहीच काळजी करू नको." आणि तिला एका ठिकाणी त्यांनी थांबवलेलं आहे. मायानं तिला थांबवलंय आणि आता माया सपनाला म्हणते, बाजूला घेते आणि म्हणते, "आता हिला आपल्याला रस्त्याच्या बरोबर मधोमध थांबवायचं आहे. कारण तात्यासाहेबांना मी आता फोन करते आणि तात्यासाहेबांना लगेच इकडं बोलवून घेते." असं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. खरं तर मंजू त्या दोघी लांब जाऊन काहीतरी खुसूर-पुसूर करतायत हे मंजूच्या लक्षात आलेलं असतं. पण माया आणि सपना एवढ्या मूर्ख आहेत, की त्यांना माहीत नसतं, की मंजूला अगदी सगळं स्पष्ट दिसत आहे. मंजूला कळलेलं आहे, की तिला निर्जन रस्त्यावर आणलेलं आहे. इथं मंदिर तर कुठंच आसपास नाहीये. म्हणजे नक्कीच यांचा प्लॅन काहीतरी वेगळा आणि विचित्र आहे, हे देखील तिला समजलेलं असतं. आणि लगेच लांब जाऊन मायेनं चक्क तात्यासाहेबांना फोन केलेला असतो आणि तुम्ही जसं सांगितलंय ना, त्या पद्धतीनं मी मंजूला घेऊन आलेला आहे. तुम्ही आता या, असं सांगितलेलं असतं. लगेच तात्या म्हणतो, "काहीच काळजी करू नका. अगदी 2च मिनिटात मी तिथं पोहोचतोय." असं म्हणून आता तात्याने देखील गाडी काढलेली असते आणि तात्याचा प्लॅन ठरलेला असतो. तात्याचा प्लॅन ठरलेला आहे त्याप्रमाणे मंजूला निर्जन रस्त्यावर आणायचं आणि भरधाव वेगाने तिच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करायचा आणि जर का मंजू रस्त्याच्या मधून पळून गेली, तर समजायचं की मंजूला सगळं काही दिसत आहे आणि आता ही गोष्ट मंजूच्या देखील लक्षात आलेली असते. मंजू पाहते की आपल्याला निर्जन ठिकाणी उभा केलेला आहे आणि पलीकडून भरधाव वेगाने गाडी येत आहे. आता काय करावं ते तिला सुचत नसतं. आता जर आपण डोळ्यावरचा चष्मा काढला आणि जर का आपण इकडे-इकडे झालो, तर आपण अंध नाही हे समजणार. पण तेवढ्यात तिच्या मदतीला साताऱ्याचा ढाण्या वाघ आपला सत्या तिथं पोहोचलेलाच आहे. सत्या पाहतो, की मंजूला रस्त्याच्या अगदी मधोमध उभा केलेला आहे आणि तिच्याकडे भरधाव वेगाने एक गाडी येत आहे. सत्याला सगळा काही खुलासा झालेला असतो. सत्या पण आता तेवढ्याच वेगानं मंजूच्या मदतीला धावत असतो आणि तेवढ्यात तात्यासाहेबाला दिसतं, की समोरून सत्याची गाडी आलेली आहे. तात्यासाहेब अक्षरशः हादरून गेलेला असतो. कारण त्याला असं वाटतच नसतं, की असं काहीतरी होईल म्हणून. पण सत्या अगदी योग्य टायमाला मंजूच्या मदतीला पोहोचलेला असतो. आता मंजूला दिसतंय की नाही दिसतंय हा प्रश्न बाजूलाच राहिलेला असतो. आता आपला जीव कसा वाचवावा हे तात्यासाहेबाला कळत नसतं. कारण त्याची गाडी अगदी मंजूच्या जवळ येऊन थांबलेली असते आणि तेवढ्यात सत्या देखील तिथे पोहोचलेला असतो आणि सत्याने त्या तात्यासाहेबाला बाहेर काढलेला असतो आणि आता तात्यासाहेबाला चांगलाच त्याने धुलाई करायला सुरुवात केलेली असते. तात्याचा चांगलाच समाचार त्याने घेतलेला असतो आणि या सगळ्यामुळे तात्या पुरता घाबरून गेलेला असतो. तो सत्याची माफी मागत असतो आणि तो म्हणत असतो, की "मी त्यांना धडक नव्हतो देणार. हे सगळं काही चुकून घडत आहे. हे मुद्दाम मी काही करत नाही." असं समजावून सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक